सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे वार्षिक तपासणी निमित्त वडूज पोलीस ठाण्यात आले असता येथील प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे, संतोष चव्हाण यांच्या विनंतीवरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। त्यानंतर प्रयासच्या वतीने त्यांना अर्जुन वृक्ष रोपटे भेट देण्यात आलं। त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना निखिल पिंगळे यांनी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला झाड असल्यानं प्रसन्न वातावरण व शुद्ध हवा मिळते असं सांगून जिल्ह्यात ज्या ज्या पोलीस ठाण्यास मोकळी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी स्थानिक औषधी व उपयोगी वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान भारतीय डिजिटल संपादक पत्रकार संघटनेची खटाव तालुका शाखा तसेच प्रयास संस्थेच्या वतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। याचवेळी शितोळेवाडी निमसोड येथील शिवाजी तातोबा शितोळे वय 74 यांच्या घरातून 3 आठवड्यांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चैन व सोन्याची अंगठी वडूज पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत हस्तगत केली। या प्रकरणी नानासू लक्ष्मण गेळे व सागर रघुनाथ शितोळे राहणार शितोळेवाडी यांना 4 ऑगस्ट रोजी वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले। शितोळे यांच्या मालकीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि लाल खडा असलेली 7.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 17.5 ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरीला गेला होता। पोलिसांनी तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला। हस्तगत केलेला 1,75,000 रुपयांचा ऐवज पंचासमक्ष सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते फिर्यादी शिवाजी शितोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी डीवायएसपी रणजित सावंत, वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कचरे, एएसआय कदम मॅडम, सर्व महिला पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते। एका बाजूला विविध चोऱ्यांचा तपास करून पीडित नागरिकाला त्याचा मौल्यवान ऐवज परत मिळवून देत पोलीस कर्तव्य बजावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करत पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देत असल्याचं वडूज पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। वडूज पोलीस स्टेशनच्या आज वार्षिक निरीक्षणादरम्यान इथं भेट दिली असता पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ही छानशी वृक्षारोपण केलेली बाग दिसून येते आणि जिथे आमच्या हस्ते सुद्धा आज वृक्षारोपणाचा आज छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशननी असं जिथं जिथं उपलब्ध जागा असेल तिथं स्थानिक व्हरायटी ज्या असतात वृक्षांच्या, ज्या इंडिजिनियस असतात, अशा पद्धतीचे वृक्ष निश्चित लावून आपल्या पोलीस स्टेशनचा आवार अधिक प्रसन्न कसा होईल हे करायला हरकत नाही। वडूज पोलीस स्टेशनचा हा जो परिसर आहे हा निश्चित त्यासाठी एक आदर्श परिसर म्हणायला सुद्धा कुठल्याच प्रकारची हरकत नाही असं मला वाटतं। प्रत्येकाने वृक्ष लावावी, वृक्ष जपावी, वृक्ष वाढवावी। आपल्या सगळ्या पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जे कोणी इन्चार्ज असतील त्यांना सगळ्यांना या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा जिथं जिथं उपलब्ध असेल, जिथं भविष्यामध्ये बांधकाम होणार नाही आहे अशा जागा ज्या आहेत तिथं असं सुंदर अशाच पद्धतीची बाग निश्चित डेव्हलप करू शकता। थँक्यू सर। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।